सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। शिवछत्रपती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाचोड येथे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार सिद्धार्थ वाहोळे हे उपस्थित होते। तर अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन कोठावळे यांनी भूषविले। यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलताना वाहोळे म्हणाले की केवळ 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये गेलेले अण्णाभाऊ हे प्रतिभेच्या बळावर साहित्यरत्न लोकशाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत। त्यांच्या साहित्यामधून मानवी मूल्य मानवतावाद प्रकट होतो। अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर कोठावळे म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यांचे योगदान फार मोलाचे आहे। लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला। प्रास्ताविक डॉक्टर सुभाष पोटभरे यांनी केले। यावेळी सूत्रसंचालन प्रा विनोद कांबळे यांनी केले। तर आभार डॉक्टर भागवत जायभाई यांनी मानले। यावेळी उपप्राचार्य डॉक्टर शिवाजी यादव, डॉक्टर सुरेश नलावडे, डॉक्टर विलास महाजन, डॉक्टर हेमंत कुमार जैन, डॉक्टर ह.सो. बिडवे, डॉक्टर उत्तम जाधव, प्राचार्य संदीप सातोनकर, प्राचार्य सचिन कदम, प्राचार्य नेमाने, प्राचार्य वैद्य मुरलीधर जिने व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीर भाई व्याहा मांडवा। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।